जर तुम्ही हार मानायच्या विचारात असाल तर पुढची फक्त 2च मिनिटे तुम्ही ऐका. तुमच्या आयुष्यातील संकट संपण्याआधी हा संदेश तुम्ही ऐका. देव उशीर करतो पण अंधारात कधीच एकटा सोडत नाही. हा आवाज फक्त तुमच्यासाठीच आहे. दुर्लक्ष करू नका, कारण आजपर्यंत तुम्ही खूप सहन केलं आहे. आता तुमची वेळ सुरू होत आहे, कारण ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांनाच उत्तर देण्याची वेळ आली आहे. तुमचं नशीब बदलण्यासाठी आता फक्त एक निर्णय पुरेसा आहे. म्हणून स्वतःला कमी समजणं आजच बंद करा, कारण देवाने तुम्हाला खास बनवलं आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. आज तुम्ही खूप थकला आहात का? मग हा संदेश फक्त तुमच्यासाठीच आहे, कारण आज मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे जी कदाचित कुणीच सांगितली नसेल. म्हणून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. कारण बाळा, तुम्हाला वाटत आहे की सर्व दुःख तुमच्याच आयुष्यात आहे, तर स्वामी आज म्हणत आहेत, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आज जर तुझ्या डोळ्यात पाणी असेल तर स्वामींचा हा संदेश तुझ्यासाठीच आहे. तुझ्या आयुष्यातील अडथळे जर संपवायचे असतील तर पुढची 2 मिनिटे लक्ष देऊन ऐक. स्वामी समर्थांचा एक शब्द आणि आयुष्य बदलायला सुरुवात. तुझ्यावर झालेला अन्याय, स्वामी म्हणतात, वेळ येऊ दे. हा योगायोग नाही, साक्षात भगवंतांनीच तुम्हाला हा व्हिडिओ दाखवला आहे. हार मानू नकोस, कारण स्वामी अजून तुझी परीक्षा घेत आहेत. ज्यांना वाटतं मी एकटा आहे त्यांनी हे नक्की ऐका, कारण स्वामी समर्थ महाराजांची कृपा कधी सुरू होईल हे सांगता येत नाही. हा संदेश जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात तर स्वामींची कृपा तुम्ही नक्कीच अनुभवणार आहात. आणि जर स्वामींवरती तुमचा विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे तुम्ही टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण साक्षात भगवंत तुम्हाला आशीर्वाद देत आहे. आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही सज्ज आहात का? जर तुमचं उत्तर हो असेल तर यस असे टाईप करा. देव आज म्हणत आहे, बाळा, हे जग एक शाळा आहे आणि सर्वजण इथे काहीतरी शिकायला आलेले आहेत. आयुष्यात सुख आणि दुःख येत जातात, जसं रात्रीनंतर सकाळ आणि उन्हाळ्यानंतर हिवाळा. अशा वेळी जेव्हा मन घाबरतं आणि आपल्याला कोणताही मार्ग सुचत नाही, तेव्हा भगवंताची अमृतवाणीच आपल्याला योग्य दिशा दाखवते. या वाणीमध्ये ते ज्ञान दडलेलं आहे जे आपल्या मनाला स्थिर करते, आपल्याला जीवनातील प्रत्येक आव्हानांचा सामना करण्याचा धैर्य देते आणि आपल्याला हे शिकवते की आपण बाहेर परिस्थितीपेक्षा कितीतरी अधिक बलवान आहोत. कर्तव्याचा अर्थ फक्त मोठी कामे नाहीत, तर बाळा, रोजच्या छोट्या छोट्या जबाबदाऱ्याही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. कुटुंबाला साथ देणं, कोणाचं दुःख ऐकून घेणं, आपलं काम पूर्ण प्रामाणिकपणे करणं, हे सर्व कर्तव्यच आहे की. जेव्हा तू छोटी छोटी ही कामे पूर्ण निष्ठेने करतोस तेव्हा मनात विश्वास जागृत होतो की तू सक्षम आहेस. हळूहळू हा आत्मविश्वास मोठ्या समस्यांना सामोरे जाण्याची ताकद बनतो. कठीण काळात मन पळ काढतात, कारण आपण विचार करतो की ही समस्यात सर्व काही आहे. पण जर तू थांबून विचार केलास की मला काय करायचं आहे, मी कशा प्रकारे पुढे जाऊ शकतो, तर उपाय स्वतः स्पष्ट होत असतो बाळा. स्थिर मनाने काम करण्याचा अर्थ की तू आपले विचार स्पष्ट करत आहेस, न घाबरता
एक एक पाऊल विचारपूर्वक उचलत आहेस. हीच स्थिरता तुला प्रत्येक संकटातून बाहेर काढू शकते. माझ्या लेकरा, कर्तव्याचं पालन करणं हा या स्थिरतेचा एक भाग आहे. बाळा, कर्तव्य कर्म याचा अर्थ फक्त पूजापाठ नाही, तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी योग्य काम करणार आहे. जेव्हा तू योग्य काम करतोस तेव्हा तुझ्या हाती ऊर्जा जागृत होते, जी तुला पुढे जाण्यास मदत करते. धर्मपालनाने तुझे मन आपोआपच मजबूत होत जाते बाळा, आणि भीतीचा प्रभाव कमी होऊ लागतो. समजून घे की कठीण काळ तुला तोडण्यासाठी नाही, तर तुला अजून मजबूत आणि सक्षम बनवण्यासाठी आला आहे. जर या गोष्टीवर तुझा विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप कर आणि हा संदेश तू 2 जणांना शेअर कर. माझ्या प्रिय बाळा, ज्या परिस्थितीचा तू सामना करत आहेस आणि आपल्या कर्तव्यापासून मागे हटत नाहीस, तेव्हा तुझ्या आतलं आत्मबळ वाढतं. हळूहळू तुला जाणीव होईल की तू कोणत्याही आव्हानाचा सामना करू शकतोस. म्हणूनच जेव्हाही मन भीतीने भरेल तेव्हा स्वतःला सांग की मी डगमगणार नाही. माझं कर्तव्य माझा आधार आहे. मी ते पार पाडून माझ्या जीवनाला योग्य दिशा देणार आहे. हीच विचारसरणी तुला प्रत्येक संकटात स्थिर ठेवेल. आयुष्यात अडचणी येतच राहतील बाळा, पण जो व्यक्ती आपल्या मनाला सांभाळतो तोच शेवटी विजय मिळवतो, हे लक्षात ठेव. मनाला स्थिर ठेवून कर्तव्य पार पाडून धर्माचे पालन करशील तर कठीण काही तुला मजबूत बनवेल. हीच खरी ताकद आहे आणि हाच खरा जीवनाचा मार्ग आहे. बाळा, भगवंत म्हणतात की हे शरीर नश्वर आहे आणि आत्मा अजरामर आहे. याचा अर्थ तू समजून घे की हे शरीर जे तू पाहतोस, जे चालतं बोलतं, फक्त हे सर्व वेळेनुसार बदलत राहतं. शरीर जन्म घेतो, मोठं होतं, एक दिवस संपूनही जातो, पण आत्मा असा आहे की तो ना जन्म घेतो, ना मरतो, ना त्याचा नाश होतो. तो नेहमी तुझ्या सोबत राहतो. लेकरा, जसे कपडे जुने झाले की तू नवीन कपडे धारण करतोस, तसेच आत्मा शरीर बदलत राहतो. जेव्हा कोणी आपल्या आयुष्यातील बदलांना घाबरतो तेव्हा खरं तर तो आपल्या शरीराला आणि त्याच्या सुखदुःखांशी जोडला जातो. आजारपण, वय, हार किंवा मृत्यूचा विचार मनात येते आणि व्यक्ती घाबरून जातो. पण जो व्यक्ती आपल्या खरं स्वरूप शरीर नाही, हा आत्मा आहे हे समजून घेतो, तो या गोष्टींना कधीच घाबरत नाही. त्याची दृष्टी बदलते. त्याला जाणवतं की बाहेर जे काही घडत आहे ते खूप क्षणिक आहे. खरं तर आपण त्या पलीकडे आहोत. मृत्यूची किती कारणे आहेत. आपण विचार करतो की सर्व काही इथेच संपून जाईल, पण आत्म्याला जाणारा व्यक्ती समजतो की मृत्यू केवळ एक बदल आहे. जसं रात्रीनंतर सकाळ, तसंच एका शरीरातून निघून दुसऱ्या अनुभवाकडे जात असतो. त्यामुळे मृत्यूला शेवट म्हणू नये, तर एका नव्या सुरुवातीसारखं पाहिलं पाहिजे. जेव्हा ही विचारसरणी मनात बसते तेव्हा भीती आणि अस्वस्थता हळूहळू कमी होते. आयुष्यात बदल येतच राहतात. कोणाची साथ सुटू शकते, कामात कमी जास्त होऊ शकते, शरीर कमजोर होऊ शकतो, पण आत्म्याची ओळख असलेला व्यक्ती प्रत्येक बदलात आपलं मन हे शांत ठेवतं. त्याला समजतं की ह्या बाह्य परिस्थिती तात्पुरती आहे,
याचं मन स्थिर होऊ लागतं आणि त्याच्या आतली शक्ती कधीही संपणार नसते. जेव्हा मन स्थिर होतं तेव्हा निर्णय घेताना स्पष्टता येते. भीतीमुळे मन गोंधळत नाही, तर योग्य मार्ग शोधत ती व्यक्ती आत्मविश्वासाने भरलेला असतो. त्याला वाटतं की परिस्थिती कशीही असो, मी तिचा सामना करू शकेल, कारण माझं खरं स्वरूप आढळलं आहे. आत्म्याची ओळख पटवणं ही केवळ विचार करण्याची गोष्ट नाही, याचा रोज आपल्याला सराव करायला लागतो. जेव्हा मनात भीती येईल तेव्हा स्वतःला सांगायचं, मी शरीर नाही, आत्मा आहे. शरीर तर बदलत राहील, पण माझं खरं स्वरूप नेहमी कायम राहणार आहे. हळूहळू हे स्मरण मनात खोलवर बसेल आणि प्रत्येक कठीण परिस्थितीत तुला शक्ती देईल. या ओळखीमुळे आयुष्यात एक खोल श्वास जागृत होतो. व्यक्तीला एकटेपणा जाणवत नाही, कारण आत्म्याशी असलेलं नातं त्याला आतून मजबूत करतं. तो बाह्य जगाच्या चढ उतारातही शांत आणि संतुलित राहतो. शरीर नश्वर आहे, पण आत्मा अजरामर आहे. मृत्यूची भीती बाळगू नकोस. आपल्या आतल्या आत्म्याला ओळख, त्याच्याशी जोडला जा. हीच ओळख तुला प्रत्येक अडचणीत निर्भय बनवेल आणि तुझ्या मनात शांती भरेल. हेच जीवनाचं खरं रहस्य आहे बाळा. होय बाळा, बघ, तू फक्त स्वतःवरती विश्वास ठेव आणि परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन तू सकारात्मक ठेव, कारण आनंदी राहणं हे तुझ्या हातात आहे बाळा. दुसऱ्यांवरती तू अवलंबून राहू नकोस. बाळा, तुझ्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडणे हे तुझं मोठे काम आहे, पण तू प्रामाणिकपणे ते करत आहेस हे मला माहीत आहे. तुझ्या चरित्राला मजबूत करणारी जी गोष्ट आहे ते आहे तुझा प्रामाणिकपणा. छोटी छोटी कर्मच तुला जीवनात योग्य दिशा देतील, म्हणून तू स्वतःवरती विश्वास ठेव. बाळा, कठीण काळात जेव्हा तुझं मन थकून जाईल तेव्हा हेच चांगले कर्म तुला पुढे जाण्यासाठी आधार देत राहील. जेव्हा कोणाची साथ सुटते किंवा आजारपण येतं, ते रोजच काम चालत राहतं, पण मन सावरलेलं नाही. कारण काम करत राहिलास तर मन भटकण्यापासून तू वाचशील आणि हळूहळू तुला स्वतःला मजबूत अनुभव येत राहील. होय बाळा, योग्य काम करणं जरी सोपं नसलं तरी योग्य मार्गावर चालण्यास तुझी ओळख बनवू तू शकतोस. तू किती सामर्थ्यवान आहेस हे तुला माहीत आहे, पण लोक तुला मानत नाहीत, तर परिस्थिती तुझ्या विरोधात आहे, तरी तू योग्य काम करत आहेस. म्हणूनच तुझी खरी ताकद आहे की जेव्हा तू आपलं कर्म प्रामाणिकपणे पार पाडतोस तेव्हा तुला आतून समाधान मिळत असतं. तुला वाटतं की अडचणी तुला हरवू शकतील, कारण तू आपल्या मेहनतीवर आणि प्रामाणिकपणावर अविश्वास दाखवतोस. पण बाळा, कर्म करत राहा, फळाची चिंता करू नकोस. अनेकदा तुला वाटतं की मेहनत करूनही यश मिळत नाही, पण लक्षात ठेव, कर्माचा खरा उद्देश परिणाम नाही, तर आपलं कर्तव्य पार पाडणे आहे. जेव्हा तू पूर्ण निष्ठेने काम करतोस तेव्हा तुझं मन मजबूत होते आणि वेळ आल्यावर चांगले परिणाम स्वतःच समोर येतात. म्हणूनच जेव्हाही आयुष्यात कोणती अडचण येईल तेव्हा स्वतःला सांग की माझ्या कर्मापासून मी पळ काढणार नाही. मी पूर्ण प्रामाणिकपणे माझं काम करत राहील. हीच माझी ताकद आहे आणि हाच माझा धर्म आहे. हा विचार तुला प्रत्येक संकटात स्थिर ठेवेल आणि हळूहळू तुझा आत्मविश्वास आणि शांती तुला भरून देईल. कर्मापासून पळ काढणे ही कमजोरी आहे, पण कर्माचं स्थिर राहणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. म्हणून बाळा,
तुला वाटत असेल की तुझ्या पाठीशी कोणी नाही, पण घाबरू नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, कारण तू माझा लाडका भक्त आहेस. जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप कर. व्हिडिओला लाईक कर आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर. हा संदेश तू आपल्या प्रियजनांना शेअर कर, कारण तुझी प्रत्येक इच्छा, प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता माझी आहे, कारण तू माझा लाडका बाळ आहेस. होय बाळा, हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकला आहेस तर आता माझा आशीर्वाद तुला प्राप्त होत आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हा संदेश इथपर्यंत ज्याने कोणी ऐकला आहे त्यांच्या सर्व चांगल्या इच्छा, सर्व स्वप्ने हे पूर्ण होत, हीच भगवंताचरणी, स्वामींचरणी मनापासून प्रार्थना. स्वामी माऊली सगळ्यांच्या आयुष्यातील दुःखे दूर करोत आणि ज्यांच्या आयुष्यात दुःख आहे त्यांना ते सहन करण्याची ताकद देवत, हीच भगवंताचरणी मनापासून प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.